नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरती मी अशोक अबोध सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला नफा तोटा हा भाग पाहायचा आहे। आणि मग नफा तोटा पाहत असताना यापूर्वी आपण जे बघितलंय त्याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला नफा तोट्यामधील आणखी काही उदाहरणं इथं घ्यायची आहेत, जी की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची असणार आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो पहा आता। यस, तर आता एखादी वस्तू विशिष्ट टक्के नफ्यावर विकली। आवाज क्लिअर आहे? यस यस, अगदी बरोबर आहे। मग समजा आता एखादी वस्तू विशिष्ट टक्के नफ्याऐवजी विशिष्ट टक्के तोट्यावर विकण्यात आली आपल्याकडून, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचा फरक पडतो हे इथं बघायचं आहे। ठीक आहे, मग आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एक वस्तू आहे आपल्याकडं आणि ती वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली। एखादी वस्तू आहे ती 16% नफा मिळवण्याऐवजी आपण 12% नफा मिळवला, 16% नफ्याऐवजी 12% मिळवला आणि नफ्याने विकली, आणि ती नफ्याने विकल्यानंतर 232 रुपयाला विकली। ती किती रुपयाला विकली? 232 रुपयाला विकली। आता बघा, जेवढ्याला विकली ती तर किंमत तुम्हाला दिलेली आहे, फक्त 16%ने विकण्याऐवजी 12%ने विकलेली आहे, हे तुम्हाला तिथं काढायचं। आणि आता मग 16% आणि 12% हे काढत असताना तुम्हाला याच्यातला फरक काढायचा। मग आता काय करणार तुम्ही? 232 जशास तसं घेणार, छेदस्थानी 16% वजा 12% ना, तर फक्त 16 वजा 12 घेणार। टक्केवारी आपण 100च्या पटीमध्ये घेतोय म्हणून गुणविले 100 घेणार। गुणविले काय घेणार? 100। म्हणजे लक्षात घ्या, इथं जे 16 दिसतात ते टक्केवारीमध्ये आहेत, 12 जे आहेत ते पण टक्केवारीमध्ये आहेत, परंतु या दोन्हीही गोष्टी, ठीक आहे, आता लक्षात घ्या, या दोन्ही गोष्टी 100च्या पटीमध्ये आहेत म्हणून टक्के आपण याला म्हणतोय। आता ह्या दोन गोष्टी टक्क्यामध्ये आहेत की नाही? आहेत ना, तर मग चला बघा, आता याची किती किंमत होती? अगोदर 232 होती, बरोबर आहे की नाही? 232, आणि 232 12%ने विकलेली आहे, 16%ने नाही, त्याच्या ऐवजी म्हणलंय। मग आता जशाच तसं 232 16 आणि 12 यांच्यातला फरक 4 आहे, गुणविले किती? 100। मग आता 4 ने 100ला भाग द्या, उत्तर किती येतं? 25 येतं। बघा, शून्य काटायचा तर काहीच विषय नाही, 4 दोन्ही 8, उरले 2 4 25, 25 आलं। मग उत्तर किती येत आहे? 232 गुणविले 25। 232 गुणविले 25 याचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती येतो बघा? 232 गुणविले 25। बघा, 25 दोन्ही 50, शून्याचा हातचे आले 5, 25 त्रिक 75, 75 5 80, शून्याचा हातचे 8, 25 दोन्ही 50, 50 आणि 8 58, किती येतं? 5800। किती येतं? 5800। ठीक आहे, मग आता हे काय आहे? तर 16%ने विकण्याऐवजी 12%ने नफ्यावर विकली, तर त्या वस्तूची किंमत किती आहे असं तुम्हाला तिथं सांगण्यात आलेलं आहे। याच्यासारखंच एक दुसरं उदाहरण आपण घेऊ आता। ठीक आहे, आता याच्यासारखंच जर आपण दुसरं उदाहरण जर घेतलं, ठीक आहे, एक सेकंड, थोडीशी अडचण आहे। हा, यस, हा, आता हा टेक्निकली प्रॉब्लेम पण आपला सॉल्व्ह झालेला आहे। आणि आता परत एकदा बघा की ज्या वेळेस एक वस्तू 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली, एक वस्तू आहे 25% नफा, त्याऐवजी आपण कशी विकली? 20% नफ्याने विकली। मग 25% नफ्याऐवजी जर 20% नफ्याने विकली तर अशी विकत असताना तर 720 रुपये मिळाले। किती रुपये मिळाले? 720 रुपये मिळाले। म्हणजे नफा मिळवूनही 720 रुपये मिळालेत,
20% नफ्यावर 720 रुपये मिळाले हे लक्षात घ्या. मग काय करणार, 720 जशास तसे ठेवले, छेदस्थानी 25 वजा 20 गुणविले किती केले, 100 केले, गुणविले 100 केले. मग 720 जशास तसे, परत एकदा 720 जशास तसे, 25 आणि 20 मधला फरक 5 आणि गुणविले 100 जशास तसे. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20 उरले. 720 गुणविले 20, 720 गुणविले 20. आता 2 शून्य नंतर ठेवू आपण. 72 दोन्ही 144 आणि 2 शून्य जशास तसे, 14,400. किती आलेलं आहे, 14,400 आलेले आहे. ठीक आहे, 14,400 येतं, अगदी बरोबर आहे 14,400. मग 14,400 जर तुमच्या इथं दिसत असेल 14,400, ऑप्शन मध्ये जिथं 14,400 दिसतं ते 14,400 तुमचं काय असतं, उत्तर असतं. हे तुमच्या तिथं लक्षात येणं अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी जर तुम्ही बघितलं, एक वस्तू 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली. आता ही नफाच महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 5% नफ्याऐवजी एक वस्तू तुम्ही 3% नफ्याने विकलेली आहे आणि हा नफा घेऊन सुद्धा, म्हणजे 2% कमी नफा घेऊन सुद्धा तुम्हाला 88 रुपये मिळालेले. 2% कमी नफा घेऊन सुद्धा तुम्हाला किती रुपये मिळालेत, 88 रुपये मिळालेत. मग काय करणार रे मित्रांनो, तर 88 छेदस्थानी 5 वजा 3 गुणविले 100. अशा पद्धतीने त्याची मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि ही मांडणी केल्यानंतर 88 जशास तसं, 5 आणि 3 मधला फरक 2 गुणविले 100. आता 100च्या निम्मे 2 एक 2 आणि 2 50. आणि मग 88 गुणविले 50 जर केलं तर तुमचं उत्तर किती येतं, 88 गुणविले 50. बघा आता 88 चे 8 45, शून्य नंतर घेऊ. 5 40 ला शून्याचा हाचा आलेला 4, 5 40 आणि 4 44, हा शून्य जशास तसा 4,400 उत्तर तुमचं येतं. किती उत्तर येतं, 4,400 उत्तर येतं. म्हणजे त्या किमतीला जर तुम्ही, म्हणजे तुम्हाला इथं काय काढायची आहे, तर खरेदी किंमत काढायची. मग खरेदी किंमत 4,400, म्हणजे 5 आणि 3 या टक्केवारीमध्ये 2% फरक आहे आणि हा 2%चाच फरक तुम्हाला काढायचा आहे 88च्या तुलनेमध्ये. मग 88च्या तुलनेमध्ये जर 2%चा फरक काढायचा असेल तर तो या पद्धतीनं तुम्हाला काढावा लागतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखी एक उदाहरण आहे, खूप छान आणि चांगल्या पद्धतीचं, एकदम परीक्षेला वारंवार अशा पद्धतीची उदाहरणं येतात म्हणून हे उदाहरण मी तुम्हाला देतोय. एका दुकानदाराला 240 वस्तू विकल्यानंतर 60 रुपयाची विक्री किंमत एवढा तोटा होतो, तर त्याला किती टक्के तोटा होईल, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. बघा, एका दुकानदाराला, उदाहरण इथं घेऊ आपण, एका दुकानदाराला, बघा एका दुकानदाराला 240 वस्तू विकल्यानंतर, वस्तू म्हणते हा, 240 वस्तू विकल्यानंतर, 240 वस्तू विकल्यानंतर 60 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. 60 वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. विक्री किमती एवढा तोटा होतो. बघा, विक्री किमती एवढा तोटा होतो, तर त्याला किती टक्के तोटा होईल, तर त्याला किती टक्के तोटा होईल, किती टक्के तोटा होईल हा प्रश्न आहे.
मग आता त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, बघा आता कशा पद्धतीने याला सोडवता येईल आपल्याला. ठीक आहे, एक दुकानदार आहे, त्याला 240 रुपये वस्तू 240 वस्तू विकल्यानंतर कितीचा तोटा व्हायला लागला? 240 वस्तू आणि 60 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा होतोय. 60 वस्तूंच्या विक्री एवढा तोटा होतोय. तर त्याला किती टक्के तोटा होईल हे काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल? x बरोबर 240, x बरोबर 240 आणि y बरोबर किती घेतलेले? y बरोबर 60 घेतलेले. लक्षात घ्या, y बरोबर तुम्ही 60 घेतलेले. मग तुम्हाला काढायचा आहे शेकडा तोटा. काय काढायचा तुम्हाला? शेकडा तोटा काढायचा आहे. मग शेकडा तोटा बरोबर काय असतं? तर शेकडा तोटा बरोबर असतं y x अधिक y, y x अधिक y गुणविले 100 गुणविले 100. हे तुमचं सूत्र आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. मग आता जर तुम्हाला एवढं माहित असेल की जर समजा शेकडा तोटा काढायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं? त्याला लिहावं लागतं किंवा त्याची मांडणी करावी लागते. मग इथं तुमच्याकडे किमती आहेत बघा. 60 आहे तर 60 ही किंमत आहे, बरोबर आहे. तरी 60 किंमत तुमच्याकडे आहे जशाच तशी ती ठेवली. ही y आहे आणि x ची किंमत सुद्धा आहे तुमच्याकडे. किती आहे ती? 240. मग आता 240 मध्ये परत किती मिळवावं लागतील? 60 मिळवावं लागतील आणि गुणविले किती करावं लागेल? 100 करावं लागतील. म्हणजे 60 छेदस्थानी 240 अधिक 60 गुणविले 100 आणि मग 60 गुणविले 60 छेदस्थानी 300 होतं बेरीज केल्यानंतर गुणविले 100 राहतं जशाच तसं. 0 कट 0 कट 0 कट 0 कट 3 1 3 3 2 6. किती येतं उत्तर? 20%. किती उत्तर येतं? 20%. हाच पॅटर्न आहे, हे तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला तर मग लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय काय करता येणार आहे किंवा काय काय बघता येणार आहे ते आपण बघू. ठीक आहे, हा कोण कोण आहे लाईव्ह एकदा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह आहे म्हणून लिहा किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समजतंय का नाही तेही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, किंवा सध्या तुम्ही इथं आहात म्हणून यस असं टाईप करा, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोण कोण तुम्ही सध्या लाईव्ह आहेत. ठीक आहे, कारण तुम्ही लेक्चर बघताय परंतु माझ्या जर लक्षात नाही आलं की लेक्चर कोण कोण बघताय तर मग मात्र थोडीशी अडचण येते. कारण आपल्याला केवळ शिकायचं नाहीये तर कम्युनिकेशन पण करायचं आहे. एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये सुद्धा आपल्याला राहायचं आहे. तुम्ही जर कम्युनिकेशन व्यवस्थित केलं तर ते कम्युनिकेशन आपण असं पुढे घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला अशी उदाहरणं सोडवता येत असतात. क्लिअर? असंच एक आणखी उदाहरण घेऊ आपण. बघा आता. ठीक आहे, यस 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 करेक्ट, अगदी बरोबर आहे. जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरायचं नाही बिलकुल. अगदी खरंच अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही कमेंट करतायत आणि सगळेजण आहेत. ओके, चला आता दुसरा याच्यातला पुढचा पॉइंट आहे. एका दुकानदाराला एक दुकानदार माल खरेदी करताना 20% व विकताना 30% ठगतो म्हणजे फसतो. तर तो एकत्रित किती टक्के फसतो किंवा त्याला किती टक्के तोटा होतो? आता अशा पद्धतीचे उदाहरण आहेतच बघा. एक दुकानदार माल खरेदी करताना एखादा माल खरेदी करतोय तो आणि माल खरेदी करताना 20% व 20% बघा 20% व विकताना 30% ठगतो म्हणजेच काय?
फसतो. फसतो म्हणजे तोटा होतो. ठीक आहे, तोट्यात जातो. ठीक आहे, तोटा होतो थोडक्यात. त्याला काय होतो? तोटा होतो. तर तो एकत्रित किती टक्के ठगतो? तर तो एकत्रित किती टक्के ठगतो? एकत्रित किती टक्के ठगतो? ठगतो हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला हे माहितीये का की एखाद्या व्यवहारात सुरुवातीला 20% तोटा होतो आणि नंतर पुन्हा 20% तोटा होतो. लक्षात घ्या. तर या पॅटर्नचंच हे उदाहरण आहे. फक्त त्याला काय करावं लागतंय तुम्हाला की वेगवेगळ्या पद्धतीने लिहावं लागतंय. समजा आता सुरुवातीला 20% ठगलाय, म्हणजे 100ची वस्तू खरेदी करताना त्याला 120 रुपये द्यावे लागलेले आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे 120 रुपये द्यावे लागलेत आणि इकडे 100ची वस्तू विकताना 130 रुपये, म्हणजे इथलचा 20 आणि इकडचा 30 असा त्याला तोटा झालेला आहे. मग आता जर तुम्ही इथं बघितलं तर इथं याचं शेकडेवारीत रूपांतर केलं तर काय होतं? मग शेकडेवारीत म्हणजे 10च्या पटीमध्ये जर बघितलं तर इथं येतात 12 आणि इथं येतात 13. मग 12 आणि 13 या दोघांची जर तुम्ही केली बेरीज, तर बेरीज नाही करायची येते, या दोघांचा काय करायचं तुम्हाला? गुणाकार करायचा. 12 आणि 13 या दोघांचा तुम्हाला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. आणि मग 12 आणि 13चा जर गुणाकार केला तर किती येतो? 12 आणि 13. बघा, 12 गुणिले 13. 3 दोन्ही 6ला 6चा 3 दोन्ही 6, 3 1 3 1 3 किंवा 12 त्रिक 36. 1 दोन्ही 2 आणि 1 1 1, 12 1 12, 6 5 आणि 1, 156. किती आलं इथं? 156 आलं. म्हणजेच लक्षात घ्या, हे जे वरचे 56 दिसतात तर 56 काय झालेलं आहे? त्याला तोटा झालेला आहे. किती टक्के तोटा झालेला आहे? 56 तोटा झालेला आहे. इथं जरी तुम्हाला सुरुवातीला 20% आणि पुन्हा 30% हे जर सहजासहजी 20 आणि 30 50 वाटत असले तरी सुद्धा सुरुवातीच्याच टक्केवारीवर नंतरची टक्केवारी आधारित आहे. म्हणून तुम्हाला ते काय करावं लागतं? तशा पद्धतीने त्याचा विचार करावा लागतो. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने सोडवायची पद्धत आहे. त्यानंतर बघा, एक व्यक्ती 1 किलो वजनाच्या ऐवजी 950 वजन, एखादा फसवा फसवी असते. हे एक व्यक्ती 1 केजी ऐवजी 950 ग्रॅम 950 ग्रॅम काय करते? ही काय करते? जे लाईव्ह आहेत त्यांनी लगेच कमेंट द्यायची आहे. कमेंट करायची आहे. ठीक आहे, जेणेकरून आपण ना माझ्या लक्षात येईल कोण कोण लाईव्ह आहे. रोजचे जे मुलं येतात त्यांनी एकदा कमेंट द्या, रोजच्या रोज येणाऱ्यांनो. ठीक आहे, कारण तुम्हाला रोजच्या रोज यायचंय. आता बाकीच्यांनी जे आजच जॉईन झालेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. ठीक आहे. मग 1 केजी वजनाच्या ऐवजी 950 केजी 950 ग्रॅम वजन म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो? 950 ग्रॅम वजन वापरतो तर तो किती टक्के नफा कमवतो? तर तो किती टक्के नफा कमवतो?
बघा हे अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो आणि याला सोडवत असताना ठीक आहे, याला सोडवत असताना काय करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? तर या पद्धतीनं सोडवत असताना तुम्हाला हे बघा, एक व्यक्ती आहे आणि तो 1 kg ऐवजी 950 ग्रॅम वजन वापरतो, तर तो किती टक्के नफा कमवतो? म्हणजे 1 किलोच्या पाठीमागे 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, 1000 ग्रॅम असतात, परंतु हा विकताना 950 ग्रॅम विकतो, म्हणजे त्याला 50 ग्रॅम शिल्लक राहतात, 50 ग्रॅम शिल्लक राहतात. म्हणजेच काय, आपल्याला ह्या 50च्या पटीमध्ये काय आहे का ते एकदा विचारायचं आहे, बघायचं आहे. ठीक आहे. लाईव्ह कोण कोण आहे एकदा बघा, सांगा बरं एकदा. हा ठीक आहे, ज्ञानेश्वर आहेत, रोहन आहे, ज्ञानेश्वर, रोहन, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, छान छान छान. या पद्धतीने सुद्धा जाता येतं ज्ञानेश्वर. ठीक आहे ज्ञानेश्वर. हा रोहन यस. त्यानंतर प्रणव आहे, प्रणव रोजच्या रोज येत जा प्रणव. ठीक आहे, रोजच्या रोज येत चला रे, म्हणजे काय होतं लिंक लागते. मला आता कमेंट तुमच्या दिसत नव्हत्या, माझं काहीतरी ते म्हणजे दिसतच नव्हतं मोबाईलवरती, पण आता ते दिसतंय मला. आता काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. प्रणव 5.5 नफा येतोय, 5.5 येतोय. ठीक आहे, कसा येतोय बघू आपण, 5.5% कसा येतोय ते बघायचं. मग बघा आता याच्यामध्ये ना 1000 ग्रॅम वजा 900 ग्रॅम बरोबर 50 ग्रॅम, 50 ग्रॅमचा फरक पडला का नाही, बरोबर आहे की नाही? मग आता 50 ग्रॅमचा फरक पडला असताना तुम्हाला याची मांडणी कशी करावं लागेल बघा. याची मांडणी अशी करावं लागेल की 1000 ग्रॅम, आता हे तर नुसतं GRM लिहितो बरोबर, वजा करावं लागेल का अधिक करावं लागेल? वजाच करावं लागेल. 950 ग्रॅम आणि छेदस्थानी 950 ग्रॅम. ठीक आहे, 950 ग्रॅम. आता गुणविले किती करावं लागेल? तर गुणविले किती करावं लागेल रे मित्रांनो? गुणविले करावं लागेल 100. बरोबर आहे का? टाइम हा बरोबर प्रणव. अरे प्रणव, टाइम काय असतो सांगतो तुम्हाला. आपला टाइम असतो सकाळी, प्रणवने विचारले म्हणून सांगतो हा, नाही तर हा प्रश्न सोडायचा होता. सकाळी 7:15 आणि सायंकाळी 8 वाजता, सायंकाळी करेक्ट 8 वाजता. ठीक आहे, हे आहेत आपले लाईव्हचे टाइम, लाईव्ह. ठीक आहे. आणि ज्यांना याच्या व्यतिरिक्त आणखी फुल टाइम पाहिजे आहे तर त्यांनी विद्या निकेतन अकॅडमीचं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, क्लिअर झालं का? बरोबर. आणखी काय आहे? शैलेंद्र, ओके, शैलेंद्र शिंदे, वा डी. हा, आणि फास्ट जायचंय, थोडंसं फास्ट जायचंय. म्हणजे काय होणार माहितीये का, की याच्यातली उदाहरण आपल्याला पटापटा सोडवता येणार आहेत आणि जाता येणार पुढं. ठीक आहे. रोहन किती आलं? 5.8. 5.8 आलं का? बरं बघू आपण, तेही बघू कसं काय येतं ते. बरं, आता हे 1000 ग्रॅम आणि 950 ग्रॅम यांच्यातला फरक किती रे? यांच्यातला फरक किती आहे? रोहन 5.8 येत नाही बाळा, 5.8 येत नाही. ठीक आहे, 5.8 येत नाही. किती येतं ते सांगतो, तेच सांगण्यासाठी आहे. मग 1000 आणि 50 ग्रॅम, 950 ग्रॅम यांच्यातला फरक आहे 50 ग्रॅम. हे 950 जशास तसं शिल्लक राहिलं, गुणविले 100 जशास तसं, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. मग आता 5 2 10, 5 1 5, 5 9 45, 5 9 45. आता 19चा पाडा तुम्हाला 50 50 2 100 लक्षात घ्या, हे 50 2 100 आहेतच. मग 100 भागविले 19,
100 भागिले 19. मग 19चा पाढा जर तुम्ही 100 येईपर्यंत जर म्हणला, 19चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आहे तुम्हाला? 100 येईपर्यंत. किंवा डायरेक्टली जर तुम्ही 100 भागिले 19 असं जर केलं तर किती येतं? 5.26 समथिंग काहीतरी येईल. 5.26. परंतु पुढच्याची गरज नाही आपल्याला. आपल्याला 5.2% एवढंच महत्वाचं. 5.2%. 5.2%. किती टक्के? मग 5.2% तो काय करतोय? नफा कमवतो आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी जे आजच आलेले आहेत, आजच रोहन 5.8 कसं आलं रे बाळ? 19चा पाढा 100 पर्यंत म्हणा 5.2 समथिंग येईल. ठीक आहे, येतं ते, येतं, बरोबर येतं. यस यस यस. 100 भागिले ज्ञानेश्वर बरोबर आहे. 100 भागिले किती? 100 भागिले 19 बरोबर 5.21. ठीक आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीनं आहे. आणखी तुम्हाला आता हे सगळं आपलं ऑनलाईन चालू आहे. तुम्ही जर माझ्या आसपास असाल, माझ्या भोवती असाल, तर ऑफलाईनच्या पण बॅचेस आपल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून तुम्हाला ऑफलाईनच्या बॅच पाहिजे असतील तर त्या ऑफलाईनच्या बॅच सुद्धा तुम्हाला करता येतील. नेक्स्ट उदाहरण आपण घेऊ, किंवा नेक्स्ट म्हणजे आणखी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. बघा, आता याच्यामध्ये ना काही उदाहरणं असे असतात की ते उदाहरणं तुम्हाला सोडवत असताना एक चांगल्या पद्धतीची म्हणजे एक पॅटर्न तुमचा लक्षात राहणं गरजेचं असतं. जसं की एक दूधवाला काय करतोय? 16 रुपये प्रति लिटर दराचे दूध खरेदी करतो. एक दूधवाला आहे, तो दूधवाला काय करतोय? 16 लिटर दराचं दूध खरेदी करतो. 16 लिटर दराचं दूध खरेदी करतो. बघा, आता दूधवालाच दूध खरेदी करतो म्हणल्यावर तुम्हाला जरा वेगळं वाटेल, परंतु हे असंच आहे. दूधवाला जो आहे तो दूधवाला काय करतो? 16 लिटर दराचं दूध खरेदी करतो आणि त्यामध्ये पाणी टाकतो. जर त्याला 40% नफा होत असेल, याच्यामध्ये काय टाकतो? तो पाणी टाकतो त्याच्यात. जर त्याला 40% नफा होत असेल, 40% नफा होतो, 40% नफा होतो. आणि मग जर हा 40% नफा होत असेल तर तो त्या दुधामध्ये किती पाणी टाकतो, हा प्रकार आहे. मग आता 40% नफा म्हणलं की अगोदर 40% लिहून घ्या. 40% तुम्ही इथं लिहिले, कारण तुलना तुम्हाला त्या 40 बरोबर करायची. तुलना करायची म्हणजे कोणाबरोबर करायची? परत 40 बरोबरच करायची. 40 बरोबर तुलना करायची. टक्क्याची तुलना करायची म्हणजे भागविले 100. याचा आणि याचा अर्थ एकच आहे. 40% म्हणजेच 40 भागविले 100. आणि बरोबर किती लिटर दूध खरेदी करतो तो? किती लिटर खरेदी करतो? तर तो 16 लिटर खरेदी करतो दूध. 16 रुपये प्रति लिटरने खरेदी करतो. ठीक आहे, 16 रुपये प्रति लिटरने दूध तो खरेदी करतो आणि 40% नफा कमवतो. 40% नफा कमवतो. म्हणजे याच्यामध्ये 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, बरोबर किती आलं? 0.4. हे 0.4 काय आलेलं आहे? प्रत्येक लिटर मागचं माप आलेलं आहे. रोहन बरोबर आहे का? ज्ञानेश्वर बरोबर आहे का? लांबे, शिंदे बरोबर आहे का? शिंदे, हा. फास्ट जायचंय, टीईटी जवळ आली आहे. टीईटी सीटीईटी फॉर्म भरला का रे? सगळ्यांनी फॉर्म भरले का? 2 दिवस आता बघा, 30 तारीख लास्ट सांगितलेली. आता एखाद्या वेळेस वाढवून भेटते का नाही माहित नाही. फॉर्म भरून घ्या. ज्यांनी भरले नाहीत त्यांनी पटकन भरा, आणि ज्यांनी नाही भरले त्यांनी आता हिंदी भाषा निवडा. ज्यांना इंग्रजीची भीती वाटते, आणि ज्यांना इंग्रजीची भीती वाटत नाही त्यांनी इंग्रजी निवडली तरी चालतं. सीटीईटीला तर कंपल्सरी हिंदीच निवडा, कारण स्कोअर तिथं येतो. ठीक आहे, चालतंय. यस. तर बघा, आता इथं काय, एका लिटर मागं किती आले तुमचे? एका लिटर मागं 0.4 आले. म्हणजे 1 लिटर जर असेल तर 0.4. मग आता एका लिटर मध्ये किती मिलीलिटर आहे? 1000. मग 1000 गुणिले 0.4. 1000 गुणिले 0.4. मग 1000 गुणिले 0.4
असं जर केलं तर एक घर आपल्याला पुढे जावं लागेल आणि 4 एक 4 म्हणजे तो 400 ml 400 मिली पाणी तो त्या ठिकाणी मिळवतोय. किती टक्के पाणी मिळवतोय? 400 मिली पाणी त्या दुधामध्ये त्याने काय केलेलं आहे? मिळवलेलं आहे. म्हणजे तो अशा पद्धतीनं काय करतोय? फ्रॉड करतोय. दूधवाला आहे परंतु फ्रॉड करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये आणखी कसले उदाहरणं असतात ते सांगतो. ठीक आहे. हे बघा काय आहे की इथं 2 व्यवहार होत असतात. एक खरेदीचा व्यवहार होत असतो आणि एक विक्रीचा व्यवहार होत असतो. खरेदी आणि विक्री 2 व्यक्ती करू शकतात, 2 संस्था करू शकतात किंवा 2 कोणीही म्हणजे 2 जे कोणी असतील ते 2 काय करत असतात? व्यवहार करत असतात. ठीक आहे. बरोबर आहे की नाही रे? बरोबर आहे ना? येस, अगदी बरोबर आहे. मग ए ने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. ए ने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली. कितीवर विकली? 20% नफ्यावर विकली. बरोबर आहे. 20% नफ्यावर कोणी विकली? ए ने विकली. कोणाला विकली? बीला विकली. इथपर्यंत बरोबर का? ठीक आहे. इथपर्यंत बरोबर. राईट. मग बी ने सीला 10% नफ्याने विकली. पुन्हा बघा बी ने काय केलंय? सीला 10% नफ्याने विकली. म्हणजे हे 20% नफ्याने ह्याने तर ह्याला विकली पण ह्याने पुन्हा 10% सीला काय केली? विकलेली आहे. ठीक आहे. तर सीने ती 924 तर सीने 924 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती? सीने किती रुपये दिलेत? 924 रुपये दिलेत. किती रुपये दिलेत बघा? सीने 924 रुपये दिलेत. सीने जर 924 रुपये दिलेले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग काय करायचं? 924 गुणविले अगोदर तुम्हाला त्याची तुलना करावी लागेल. पुन्हा बरोबर तर त्या दोघाबरोबरही तुलना करावी लागेल. मग त्या दोघाबरोबर तुलना करत असताना 100 कंसामध्ये 20% नफा आणि पुन्हा गुणविलेच 100 कंसामध्ये किती? कंसामध्ये म्हणजे छेदामध्ये किती टक्के नफा रे? 10% ना? 10% नफा. बरोबर. किती टक्के नफा? 10% नफा म्हणजे 110 झालेला आहे. आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याचं उत्तर किती येते बघा. याचा अर्थ आहे 10% नफा हे 20% नफा. 20% नफ्यावर विकली ना तर हा 20% नफा आणि याचा अर्थ काय आहे? 10% नफा. 10% नफा. दोघांच्याही बाबतीत तेच आहे. दोघांचाही नफा नफाच दिसतोय. करा कॅल्क्युलेट. बघा सगळ्या वस्तू कसं कॅल्क्युलेट होतंय तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. याला आपण काटाकाटी करणार आहेत. बघा बरं एकदा कशा स्वरूपाने याला करता येईल. काटाकाटी करायची आहे याची. ठीक आहे. काटाकाटी करायची आहे. ठीक आहे. चला याची काटाकाटी करायची आहे. हेच आहे, सेम टू सेम आहे, फक्त दुसरीकडे घेतलंय थोडंसं. ठीक आहे. आता लक्षात घ्या हे जी काटाकाटी जी आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला करता येते की 924च्या छेदस्थानी एक आहे, काहीच नाही म्हणजे 0 कट 0 कट 0 कट 0 कट. बरोबर आहे. चला आता किती राहिलं मग? 12 आणि 11 हे 12 आणि 10 एकमेकाचे निम्मे होते. याचे केले निम्मे 5, याचे निम्मे केले 6. ठीक आहे. परत याचे निम्मे केले 5, याचे निम्मे केले 3. ठीक आहे. आता 3 ने 924 ला भाग जातो का ते बघा. मग 9 आणि 2 11, 11 आणि 4 15. 3 ने 100% भाग जाणार. 3 त्रिक 9. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 शून्य म्हणून 0. 3 8 24. 308. 3 1 3. मग 308 गुणवले 5 भागवले 11. 5 5 किती येतात? 25 येतात. ठीक आहे. 5 5 25. 308 गुणवले 25 भागवले 11. आता 308 गुणविले 25 भागविले 11 असं जर केलं तर किती येतं बघा. किंवा 11ची जी पट आहे तर ती तुम्हाला इथं करता येणार आहे. ठीक आहे. यालाच करून बघा. ठीक आहे.
याला करून बघा. 924 रुपयाला विकलेलं आहे. अगदी बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर कितीचा फरक पडतो रे बघा एकदा. ठीक आहे, 308 गुणिले 25 भागविले 11. 308 गुणिले 25 भागविले 11 किती येतं? 700 येईल का? 700 उत्तर येतं. बरोबर आहे. म्हणजेच 700 रुपये ती काय असणार आहे? त्या मूळ वस्तूची किंमत असणार आहे. म्हणजे तुम्ही एक साधारणपणे त्या वस्तूला कितीच्या पटीमध्ये केलं? मग आता याला पडताळणी करायची असेल तर आपण करू शकतो. चला आता काय केलंय? मुळात याची किंमत 700 रुपये. 700 रुपये तर 20% वाढली. मग आता बघा बरं तसं केलं तर काय होतंय? 700 रुपयाची किंमत 20% वाढवली. 700 रुपयाची किंमत 20% वाढवली. आता वाढवा, पटापटा पटापटा वाढवा, बघू आपण काय होतं का. 700 रुपयाची किंमत 700 चे 20% काढा. 700 चे 20% किती येणार आहे? 0 कट 0 कट 0 कट 0 कट 7 दोन्ही 14 140 आले. मग आता 140 आले म्हणजेच टोटल किती झाले? 840 झाले. आता हे 840 झाले ना, याचे 10% म्हणजे याच्यात काय झालं? 84 झाले. मग 4 8 4 12 2 7 चालला 1 924. 924च उत्तर आहे. 924 सी ला भेटलेले. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला ऑप्शन वरून सुद्धा जाता येतं. म्हणजे कुणाला जर वाटलं ऑप्शन वरून जायचंय तर तुम्ही ऑप्शनहून जाऊ शकता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असं की ऑप्शनहून नाही जायचं, तर ऑप्शनहून सुद्धा तुम्हाला, ऑप्शनहून जायचं नसेल तर ऑप्शनहून सुद्धा तुम्हाला जायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, मला वाटतं आजचा जो टाइम आहे हा आजचा टाइम आपला संपत आलेला आहे. ज्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपण इथं सॉल्व्ह करण्यासाठी आहोत आणि तुम्ही तुमच्या सर्व अडचणी तात्काळ लगेचच्या लगेच सॉल्व्ह कराव्यात असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला विद्यानिकेतन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपवरती लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, चल ठीक आहे, ओके, चला थांबूयात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.